सध्या थिएटरमध्ये स्त्री 2 चित्रपटानं धिंगाणा घातलाय. राजकुमार राव, श्रद्धा कपूर आणि पंकज त्रिपाठी अशा ह्या तगड्या स्टारकास्टमुळे हा सिनेमा एका वेगळ्याच उंचीवरती गेलाय. याचा पहिला भाग 2018च्या हिट हॉरर कॉमेडी स्त्री हा होता आणि हा त्याचा सिक्वेल आहे. हाही सिनेमा प्रेक्षकांना हसवतोय आणि खूप भीतीसुद्धा दाखवतोय. यामधल्या एका भागामध्ये एक स्त्री घराचा दरवाजा ठोठवायची हे आपण पाहिलेलं होतं. तर आता भाग 2 मध्ये नवीन भूताची दहशत दाखवण्यात आलेली आहे. पण ह्या दोन्ही चित्रपटांमध्ये एक मोठा दरवाजा आपण पाहिलाय. तो म्हणजे ह्या चित्रपटाचं एक गेट दाखवलेलं आहे आणि हा गेट चित्रपटाच्या अनेक भागांमध्ये वारंवार दाखवण्यात आलेला आहे. आणि यामागे एक वेगळीच गोष्ट सुद्धा लपलेली आहे. नेमकी काय आहे ती लपलेली गोष्ट? त्याचा या भूताशी काही संबंध आहे का? आणि एकंदरीत सगळं प्रकरण आहे तरी काय, हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. मध्य प्रदेशमध्ये चंदेरीमध्ये कट्टी घाटी गेट हे एक खास ऐतिहासिक ठिकाण आहे आणि हे गेट जमिनीपासून 230 फूट उंचीवरती आहे. ह्याची उंची जवळपास 80 फूट आहे आणि रुंदी 39 फूट आहे. आता ह्याचा वेगळा इतिहास असला तरी सुद्धा हा चंदेरीचा ऐतिहासिक दरवाजा स्त्री चित्रपटाच्या शूटिंगमुळे सध्या चर्चेत आलेला आहे. हा दरवाजा शतकानुशतके जुना आहे, इथले स्थानिक लोक असं सांगतात. आणि ह्यामागची खरी स्टोरी अशी आहे की कट्टी घाटी गेट 1480 मध्ये तत्कालीन राजा शेर खानचा मुलगा झीमन खान यानं बांधलेला होता. बुंदेलखंड आणि माळव्यातनं चंदेरीकडे येताना हा दरवाजा आपल्याला दिसून येतो. ह्या दरवाजाबद्दल असं सुद्धा म्हणतात की हा दरवाजा माळव्यामधल्या सुलतान गयासुद्दीन खिलजी ह्याच्या स्वागतासाठी बांधण्यात आलेला होता. पण ह्यामधली सगळ्यात विशेष बाब म्हणजे हे गेट फक्त सुलतानाचं भव्य स्वागत करता यावं यासाठी करण्यात आलेलं होतं. तरी सुद्धा हा भव्य दरवाजा फक्त एका रात्रीतच बांधण्यात आलेला आहे. स्थानिक जी गोष्ट सांगतात त्यानुसार संध्याकाळी बांधकामाला सुरुवात झालेली होती आणि रात्रभर मेहनत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुलतान येण्याच्या आधीच हे गेट तयार झालेलं होतं. अर्थात हे काम एका रात्रीमध्ये पूर्ण व्हावं यासाठी बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच कारागिरांमध्ये उत्साह निर्माण झालेला होता आणि त्यांनी हे मोठं गेट तयार करण्यासाठी रात्रभर मेहनत घेतली. त्यामुळे ह्या दरवाजाला कट्टी घाटी असं नाव पडलं, कारण डोंगर खोदून हा गेट तयार केलेला होता. पण त्यानंतर जे काही घडलं ते अतिशय विलक्षण आहे, कारण की एका रात्रीमध्ये हे गेट पूर्ण केल्यानंतर राजा शेर खाननं मजूर आणि कारागिरांना बक्षीस देण्यासाठी नकार दिला. राजानं सांगितलं की ह्या गेटचं बक्षीस मी देणार नाहीये, कारण की ह्या गेटला एकही दरवाजा नाही आणि त्यामुळे चंदेरी असुरक्षित आहे. ह्यामुळे अर्थातच मजुरांचा अपेक्षाभंग झाला, पण ते काहीच करू शकत नव्हते. पण हे सगळं सहन नाही झालं म्हणून कट्टी घाटी बांधणाऱ्या एका मजुरानं त्याच गेटवरनं उडी मारून आत्महत्या केली. आपल्याला ह्या गेटजवळ त्या मजुराची समाधी सुद्धा असल्याचं सांगण्यात येतं. तेव्हापासनं ते आत्तापर्यंत हा दरवाजा जसाच्या तसाच आहे. आज सुद्धा ह्या गेटला एकही दरवाजा बसवलेला नाहीये. काही जण तर असं सुद्धा म्हणतात की या आत्महत्येनंतर इथे एक प्रकारे भीतीचं वातावरण अनुभवायला मिळतं. आता ह्याचा सिनेमाशी काही संबंध आहे की नाही हे माहीत नाही, पण हा दरवाजा अनोखा नक्कीच आहे. इतिहासाच्या पानामध्ये लुप्त झालेली चंदेरीची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.